नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन करता हे YouTube चॅनल. मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी किंवा नोटिफिकेशन म्हणजे LLB 3 इयरच्या परीक्षेच्या तारखा या चेंज झालेल्या आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पाहिला असेल तर मी एक शंका वर्तवलेली होती की कदाचित ही एक्झाम पोस्टपोन देखील होऊ शकते, परंतु ही एक्झाम पुढे जाण्यापेक्षा एक दिवस अलीकड आलेली आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर कालचा व्हिडिओ पाहून घ्या. मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट हे ऑनलाईन वेबसाईटला भेटून जातील आणि जर ते भेटले नाहीत, एक्झाम जर पोस्टपोन होणार असेल तर त्याचं देखील अपडेट आज येईल आणि दोन्ही गोष्टी आजच घडलेल्या आहेत. एक्झामची तारीख चेंज देखील झालेली आहे आणि आजच हॉल तिकीट देखील तुम्हाला भेटून जाणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण नवीन ज्या तारखा सीईटी सेलनी डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्या का डिक्लेअर केलेल्या आहेत, ही एक्झाम 3 आणि 4 तारखेच्या ऐवजी अलीकडेच का घेतलेली आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच LLB 3 इयर बाबतचे सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो, आपण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला जेव्हा येऊ तर तुम्हाला इथं एक नवीन नोटिफिकेशन आजच म्हणजे 28/4/2025 रोजी तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसत असेल. नोटीस रिगार्डिंग चेंज ऑफ LLB 3 इयर CET 2025 एक्झामिनेशन डेट्स आणि यावरती आपण क्लिक केल्यानंतर ही नोटीस ओपन होईल. तर इम्पॉर्टंट नोटीस फॉर LLB 3 इयर CET 2025. तर इथं इंग्लिश मध्ये दिलेलं आहे, तर आपण इथं मराठीमध्ये देखील ट्रान्सलेशन आहे ते वाचून घेऊयात. महाराष्ट्र राज्यात दिनांक 4/5/2025 रोजी नीट 2025 परीक्षा घेण्यात येत आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने दिनांक 3/5/2025 पासून काही जिल्हा परीक्षा केंद्रे या परीक्षेसाठी आरक्षित केली आहेत, जी सीईटी परीक्षेसाठी देखील आरक्षित म्हणजेच बुक केली होती आणि त्यामुळेच आता तिथं ही एक्झाम कंडक्ट करता येणार नाही. म्हणून मे 2025 मध्ये विद्यापीठ परीक्षा आणि महाविद्यालयीन परीक्षा संपूर्ण राज्यभरात घेतल्या जात आहेत. त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलणे शक्य नाही. जर ही परीक्षा पुढे आपण ढकलली तर त्यानंतर मात्र ज्या विद्यापीठाच्या एक्झाम्स आहेत त्याशाची हे ओव्हरलॅप होऊ शकतं. म्हणून ऐन टायमाला ही एक्झाम पुढे न घेता आणि जर ही पुढे घेतली तर या परीक्षा प्रक्रियेला विलंब होऊ शकतो, लेट होऊ शकतो. त्यामुळं ही सीईटी एक्झाम एक दिवस अगोदर घेण्याचे ठरवलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी LLB 3 इयर साठी भरपूर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात. त्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे त्यांना सामावून घेण्यासाठी व्यवस्थित परीक्षा पार पाडण्यासाठी आता ही एक्झाम 3 आणि 4 मे 2025 ऐवजी दिनांक 2/5/2025 आणि 3/5/2025 या दिवशी घेण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आता ही एक्झाम 2 तारखेला आणि 3 तारखेला म्हणजेच 2 मे आणि 3 मे या दिवशी होणार आहे. एक दिवस अलीकड ही परीक्षा आलेली आहे. तर मित्रांनो, याची तुम्ही नोटिफिकेशन घ्या आणि हॉल तिकीट आजच तुम्हाला थोड्या वेळामध्ये उपलब्ध होणार आहे आणि ते कसं डाउनलोड करायचं हे जेव्हा अवेलेबल होईल त्याचा व्हिडिओ तुम्हाला स्वतंत्रपणे आपल्या चॅनलवरती सेंड केला जाईल, ज्याच्यामुळे तुम्हाला गायडन्स भेटेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.